स्वामी महाराजांच्या नावाचा जय जयकार करायचा. राजा सिद्धरामेश्वर महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय. राजा सद्गुरुनाथ श्री काळसुदेव महाराज की जय. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आज आपण जे जमलो आहोत या ठिकाणी, आजचा शुभ दिवस म्हणजे मकर संक्रांतीचा. आता आपण ज्या महाराष्ट्रात राहतो, आपली जी भारत भूमी आहे ती मुळात कृषी प्रधान आहे. आणि कृषी प्रधान असल्यामुळे शेतीशी संबंधित जे जे काही सण असतात ते सण अगदी उत्तम प्रकारे आनंदाने उत्साहाने साजरे केले जातात. आता त्यातला जसं आपण बघतो नवरात्र किंवा गणपती किंवा गुढीपाडवा, आणि तसाच एक आणखी एक महत्त्वाचा सण म्हणजे महाराष्ट्रात भारतात साजरा केला जातो तो म्हणजे मकर संक्रांत. या मकर संक्रांतीला जास्त उत्साह मला वाटतं लेडीज भक्त मंडळींचा असतो, जास्त गडबड त्यांची असते. आता मला आपला एक मुलगा सांगत होता, आई म्हणाले डीमार्टमध्ये गेलो तर तीळ आता पत्ताच नाही. तीळ असतात ना लाडूचे, म्हणजे या मंडळींनी कधीच खरेदी करून टाकले. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय समजतं, डीमार्ट एवढं मोठं दुकान, त्याच्यातले तीळ संपले म्हणजे यांनी केवळ घरी नेलेत ते. म्हणजे यांचा उत्साह बघा, गेले 1 महिना आधी तयारी. कारण हा सणच तसा आहे, आनंदाचा क्षण आहे. आणि या सणाचं जर आपण महत्त्व बघितलं तर या सगळ्या भगिनी या दिवशी नटून थटून, आणि हा सण कधी येतो, जानेवारी महिन्यात, पौष महिन्यामध्ये येतो. आता हा सण आल्यानंतर कसे कोणते दिवस असतात, थंडीचे दिवस. आणि कृषी प्रधान असल्यामुळे शेतात काय पिकतं, हरभरा, गाजर, बोरं, ऊस, ही पिकं प्रामुख्याने दिसून येतात. तेव्हा ह्या सगळ्या मंडळी काय करतात, ते सुगड्यामध्ये हे सगळं घालून स्त्रियांना वाण देतात आणि देवाला अर्पण करतात. आता याच्या मागे भाव काय आहे की आपल्या शेतामध्ये जे जे काही पिकलंय ते पहिलं देवाला द्यायचं. आणि दुसरा महत्त्वाचा गुण काय, या महिन्यात ते दान केलं जातं. जास्तीत जास्त मंडळी या महिन्यात दान करतात. आणि हे दान कुठलं तर आपल्या शेतात जे काही पिकलंय, आता ते मुंबईत काही इथे शेती बघायला मिळत नाही, पण गावाच्या ठिकाणी असं असतं, आपल्या शेतातलंच ते देतात. असो तर ह्या वास्तविक मकर संक्रांत म्हणजे काय, संक्रांत याचा अर्थ काय, संक्रमण, हस्तांतरण. हस्तांतरण म्हणजे सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये आज प्रवेश करतो, आणि तो प्रवेश करण्याचा दिवस आज पहिला दिवस आहे. म्हणून आजच्या दिवसापासून दिवस कसा होतो, तिळातिळाने वाढत जातो, आणि दिवस वाढतो आणि रात्र कमी कमी होत जाते. याला आपण संक्रांत म्हणतो. दुसरं म्हणजे या संक्रांतीच्या दिवशी सूर्य काय असतो, उत्तरेकडे वळायला लागतो, उत्तरेकडे सरकतो, म्हणून त्याला उत्तरायण म्हणतात. आणि या उत्तरायणाचं सुद्धा एक महत्त्व आहे. बघा, भीष्म जेव्हा शय्येवर होते, बाणाच्या शय्येवर झोपलेले होते, तेव्हा ते या उत्तरायणाची वाट बघत होते. कशासाठी, देह सोडण्यासाठी. देह सोडण्यासाठी उत्तम दिवस कुठले मानले जातात, उत्तरायणातले. म्हणून आपल्या भारतामध्ये दक्षिणायनापेक्षा सुद्धा उत्तरायण जास्त शुभ मानलं जातं.
आणि ज्या दिवशी उत्तरायण चालू झालं त्याच दिवशी भीष्मांनी देह सोडलेला आहे. म्हणजे याला पौराणिक महत्व सुद्धा आहे, ऐतिहासिक महत्व सुद्धा आहे या सणाला. आता या सणाच्या दिवशी आपल्याला सगळीकडे काय दिसतं? पतंग उडवताना दिसतात. पतंग उडवताना सगळं हा एक छंद आहे सगळ्यांचा, पतंग उडवण्याचा. पण यावेळेला कसं असं, या उत्तरायण जेव्हा चालू होतं तेव्हा सूर्यप्रकाश स्वच्छ असतो आणि थंडीची कडाक्याची थंडी या महिन्यात असल्यामुळे हे पतंग उडवणारी जी मुलं असतात मंडळी, ती जास्तीत जास्त उन्हात आपल्याला ऊन मिळेल अंगावर म्हणून पतंग उडवत असतात. त्यांचा पतंग उडवायचा पाठीमागचा हेतू काय? वारा पण चांगला असतो आणि दुसरं म्हणजे वातावरण चांगलं असतं प्रसन्न, आणि तिसरं म्हणजे थंडीपासून उन्हात आपल्याला यायला मिळेल आणि ऊब मिळेल, उष्णता मिळेल, हाही एक त्याच्या पाठीमागे आरोग्यदृष्ट्या हा हेतू आहे. आजच्या म्हणजे दिवशी सूर्याला जास्त महत्त्व दिलं जातं, कारण सूर्य संक्रमित करतो, एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये जातो. तसं सूर्याची उपासना या महिन्यामध्ये भरपूर लोक करतात. म्हणजे सूर्याला अर्घ्य देतात, सकाळी उठून सूर्याची पूजा करतात आणि हे सगळं करत असताना सूर्याला प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात? काय करत असेल प्रार्थना? लग्न होऊ दे, मुलं होऊ दे, असल्या प्रार्थना नाही करत. अस्तो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्माम अमृतम गमय. अस्तो मा सद्गमय म्हणजे मला असत्याकडून सत्याकडे ने. तमसो मा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे ने. आणि त्याचा मृत्योर्मा अमृतम गमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे ने. बघा किती सुंदर प्रार्थना आहे. म्हणजे अज्ञान कोणालाही नकोय. अज्ञान म्हणजे काय? अंधार. अज्ञान म्हणजे अंधार, म्हणजे ते अंधार आहे तिथे दुःख आहे. आता अज्ञान म्हणजे काय? तर अज्ञान म्हणजे आपण देहाला मी समजतो, हेच मोठं अज्ञान आहे. म्हणजे देह खरा आहे, देह मी आहे, माझ्यापासून हे सगळं निर्माण झालेलं आहे, मी आणि माझं, या नाव अज्ञान. आता हे अज्ञान असल्यामुळे माणूस दुःख भोगतो. आणि दुसरं काय? मी आणि माझं, हे दुसरं म्हणजे ममत्व, हे दुसरं दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून संत मंडळी काय मागतात देवाकडे? असतो मा सद्गमय. असत्याकडून सत्याकडे जाऊ दे, अंधाराकडून प्रकाशाकडे जाऊ दे. प्रकाश मार्ग कसा आहे? ज्ञानाचा मार्ग आहे. अज्ञानाच्या बरोबर उलट मोक्षाचा मार्ग आहे. आणि मृत्योर्मा अमृतमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे. मृत्यू आधी कुणाला नको असतो, पण नको म्हणून येणार नाही का? येणारच. कारण समर्थांनी म्हटलंय, कोण दिवस येईल कैसा याचा कोण जरी भरवसा, जैसे पक्षी दाही दिशा उडवून जातील. किती कोणी ना म्हटलं की मृत्यू कोणाला नको असतो, पण तरी सुद्धा बाकी जगामध्ये सगळीकडे वशिले चालतील, पण मृत्यूकडे चालत नाही. मृत्यून म्हणे हा हयपती, मृत्यून म्हणे हा गजपती, मृत्यून म्हणे हा नरपती विख्यात राजा. मृत्यू पुढे सगळे सारखे, सगळ्यांना एकच कायदा. आणि असं असताना सुद्धा कोण दिवस येईल कैसा याचा भरोसा नसल्यामुळे आपल्याला संतांनी काय सांगितलंय? जोपर्यंत या देहामध्ये आत्मा आहे, जोपर्यंत चैतन्य आहे, तोपर्यंत तुम्ही या देहाचा उपयोग सत्कारणासाठी, परोपकारासाठी, सद्गुरु सेवेसाठी करून घ्या. पण या सेवेत तर उलट कमी माणसं येतात. संत ओरडून ओरडून थकले, आमच्याकडे सेवेला या, सेवेला या म्हणून. पण हे लोक घरातली सेवा करतात. हे सद्गुरूचे दास व्हायला तयार नाहीत, तर घरातल्या माणसांचे दास व्हायला तयार आहेत. ज्याला याचं महत्व पटलेलं आहे तो इकडे धाव घेईल. तो म्हणाल, हे तर संसार आतापर्यंत कोणाची पूर्ण झालेले नाही. झालेत का कोणाची पूर्ण? तुमचा झालाय? नाही. मी काय नावं ठेवत नाही, मला अपूर्ण आहे. संसाराचं स्वरूपच अपूर्ण आहे. महाराज काय म्हणायचे? कोळसा काळा सोकोड लावून घेईन असा. महाराजांचं उदाहरण आहे, माझं नाही.
म्हणजे संसार आहे तिथे दुःख असणार, संसार आहे तिथे अपूर्णता असणार. म्हणजे आपण संकल्प काय करायचा मग सूर्याकडे, म्हणजे ईश्वराकडे. सूर्य कसा आहे? प्रकाशमान आहे. म्हणजे आम्हाला अज्ञान अंधकाराकडून प्रकाशाकडे नाही, प्रकाशाकडे नाही म्हणजे ज्ञान मार्गाकडे नाही, अशी प्रार्थना केली. प्रार्थनेमध्ये फार ताकद आहे, लक्षात ठेवा. जी प्रार्थना तुम्ही मनापासून करता डायरेक्ट तिथे जाऊन पोचते. आणि हे याचं एक सुंदर उदाहरण मी तुम्हाला सांगते थोडक्यात, की आम्ही बागेवरून येताना महाराजांची आम्ही रात्री त्या गावामध्ये मुक्काम केला. आणि महाराजांना एक शाळा दिली होती त्या लोकांनी. त्या शाळेमध्ये महाराज उतरले होते. का तर ती शाळा वर्ग मोठा होता. आणि तिथे महाराजांनी उतरल्यावर महाराजांच्यावर जवळजवळ 3-4 गाड्या मुंबईच्या होत्या. आता या मुंबईच्या सगळ्या गाड्या महाराजांच्या गाडीच्या पाठोपाठात येत होत्या. आणि त्यांना पण रात्री जेवण मिळालं सगळ्यांना. आणि सगळे झोपायला गेले. लेडीजसाठी एक स्पेशल रूम दिलेली होती. त्याच्या अर्धा हॉल लेडीजसाठी दिलेला होता. आणि सगळ्या लेडीज पटापटा जेवल्या आणि जाऊन आपापली जागा पकडून झोपून गेल्या. आणि मी महाराजांचं सगळं जेवण वगैरे बाकीच्या सगळ्या गोष्टी औषध वगैरे देऊन मी लेट आली झोपायला. आणि मी ज्या वेळेला गेली त्या लेडीज रूममध्ये तर बघितलं की सगळ्या बायका झोपलेल्या होत्या गाढ. आणि त्या पण अशा चित्रविचित्र झोपलेल्या होत्या. म्हणजे कोणाला उठून सरका जरा बाजूला आणि मला झोपायला जागा द्या म्हणून सांगायची सुद्धा अशी स्थिती नव्हती. अशा त्या विचित्र झोपलेल्या होत्या. मग मी काय केलं त्या ठिकाणी, मी बसली. म्हटलं आता इथे काय झोपण्यात अडचण, जागाच नाही तर काय करणार. मी चक्क महाराजांना हात जोडले आणि महाराजांना म्हटलं मला इथून बाहेर काढा. इथे नाही तर मला रात्रभर बसावं लागेल. हे ते इतके गाढ झोपलेले आहेत, कारण प्रवास करून आलेले आहेत. तर म्हटलं मला तुम्ही याच्यातून बाहेर काढा, नाहीतर मी इथे रात्रभर बसून काढणार, डोळे बंद करून बसणार. काय सांगू तुम्हाला, 5 मिनिटं पण नाही झाली लगेच एक माणूस आला आणि त्यांनी दरवाजाची कडी वाजवली. मीच जागी, सगळ्या झोपलेल्या होत्या. मी दरवाजा उघडला. मग ते म्हणाले ताई तुम्हाला महाराजांनी बोलवलं. म्हटलं का, कशासाठी? महाराज बरे आहेत ना? महाराजांना काही झालं नाही ना? ते म्हणाले नाही नाही महाराज बरे आहेत, चांगले, पण तुम्हाला बोलवलं. मग मला त्या व्यक्तीबरोबर मी निघून गेली. आणि महाराजांनी मला गेल्यावर म्हणाले तुला तिथे जागा नाही ना झोपायला, तू झोप इथे माझ्या पायाजवळ. मला जागा कुठे दिली? पायाजवळ. माझ्या कॉटच्या खाली आपण चपला ठेवतो ना, त्या चपला सरकव म्हणे खाली आणि तिथे झोप माझ्या पायाखाली. म्हणजे मी उतरताना पहिला पाय तुझ्या अंगावर देतो. म्हणजे महाराजांनी मला जागा कुठली दिली? श्री गुरूंच्या ठाई ठेवीस तू विश्वास, दासांचा तू दास होई त्यांचा, दास करून पायाजवळ राहा. संतांच्या नेहमी पायाजवळ बसायचं, शेजारी बसायचं नाही, लक्षात ठेवा. तुम्हाला जर त्यांच्याकडून त्यांची पॉवर काय सामर्थ्य मिळवायचं असेल, त्यांची ताकद मिळवायची असेल, त्यांचे पाय पकडायचे, पायच त्यांचे सोडायचे नाही. त्यांना कधीतरी दया येते आणि ते म्हणतात अरे मला सोडतच नाही, पायाजवळच बसून द्यावंच लागेल, खायला द्यावं लागेल, दया करावी लागेल. असं म्हटल्यावर महाराजांनी मला सांगितलं इथे झोप, तुला जागा नाही ना तिथे? म्हणतात बाप्पा तुम्हाला कसं कळलं? अरे म्हणे तूच तर प्रार्थना केली ना. मी तर हात जोडले महाराजांच्या पुढे, म्हटलं अवा धन्य आहेत बाप्पा तुम्ही. म्हणजे प्रार्थनेमध्ये काय ताकद असते याच्यासाठी मी तुम्हाला उदाहरण सांगितलं. आतून केलेली प्रार्थना डायरेक्ट देवापुढे पोचते. आणि तसा अनुभव मला आला. आणि मग सगळे पुरुषच्या खोलीमध्ये मी एकटी लेडीज. तर महाराज मला म्हणाले बघ या सगळ्या पुरुषांमध्ये तू आता एकटी झोपणार, तुमच्या पायाजवळ मला भीती कसली आहे? आणि शिवाय ही सगळी भक्त मंडळी आपलीच आहेत, आपण त्यांच्यामध्ये वावरतो, ते आपल्यामध्ये वावरतात, आपल्या बरोबर राहतात, त्यांची भीती कसली? भीती मुळीच नाही. झोपलो आम्ही. त्याच्याही पुढची गंमत तुम्हाला सांगते. संपूर्ण मोठ्या हॉलमध्ये महाराज झोपलेले होते आणि ती सगळी ठाण्याला राहणारी मंडळी तिथे झोपलेली होती. तर महाराज म्हणाले बघ मला सांभाळायला किती माणसं आहेत बघ रात्री. आणि महाराजांनी अशी फजिती केली एकेकांची, काय अशी
जादू करून टाकतात बघा, सगळ्यांना झोप लागली गाढ. आणि महाराज त्यांच्या मध्ये पाय ठेवून 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 बाथरूमला गेले. एकालाही पत्ता नाही, एकालाही पत्ता नाही. म्हणजे महाराजांनी एक प्रकारची जादू आपण म्हणतो ना, पसरवून टाकतील, सगळ्यांना हिप्नोटाईज करतात तसं. आणि तसं एकालाही जाग नाही. महाराज दोनदा जाऊन आले बाथरूमला आणि सकाळी आम्हाला म्हणाले, अरे मी दोनदा गेलो, एकाला तरी जाग आली. आणि म्हणाले, ही आमच्या पायाखाली झोपलेली बाई, हिला पण जाग नाही. पूर्ण पूर्ण हॉल मधल्या माणसांना हिप्नोटाईज करून टाकलं महाराजांनी. म्हणजे त्यांना उठावंसंच वाटलं नाही. सद्गुरूंची ताकद बघा. असं प्रार्थनेमध्ये इतकी ताकद आहे, म्हणून सूर्याला हे लोक काय करतात, अशी प्रार्थना करतात. आणि दुसरं मी पतंगाचं तुम्हाला सांगत होती. आता पतंग जे उडवायचं तुम्हाला मी महत्त्व सांगितलं, का उडवला जातो ते. पण आपण या ठिकाणी व्यवहारामध्ये बघा, मी करतो म्हटलं तर दुःख आहे. कारण हे रामदास स्वामींनी सांगितलंय, मी करता म्हणता दुःखी होशी आणि राम करता म्हणता होशी यश कीर्ती प्रताप. मी करतो म्हटलं तर दुःखी होशील, फजिती होईल तुझी. पण राम करता जर तुला म्हणता आलं तर यश कीर्ती प्रताप तिन्ही एका वेळेला मिळेल. पण आपल्याला सवय काय आहे, सारखी मी केलं मी केलं मी केलं, इतका उफाळून येतो मी आपला प्रत्येकाचा. तर हे सांगताना मला काय सांगायचं होतं तुम्हाला, की हा जो मीपणा आहे, हा मीपणा वास्तविक इथे आपल्या सगळ्या दुःखाला कारणीभूत आहे. म्हणून इथे काय केलं पाहिजे आपण, तुम्हाला माहिती आहे की राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न, त्यातल्या गादीवर बसणार होते श्रीराम. पण तुम्हाला माहिती आहे कैकेयीने रामाला दशरथाला काय सांगून वर मागून रामाना वनवासात पाठवलं. आणि दशरथांकडून वर मागून घेतला की भरतालाच राज्यावर बसेल भरतच. आणि त्याप्रमाणे श्रीराम वनवासात गेले. आणि आता राज्यावर कुणाला बसवायचं, कैकेयीचा निश्चयच होता असा की भरताला बसवायचं. आणि त्याप्रमाणे भरताला बसवण्यात आलं. पण सगळं आता जो राज्यावर बसलाय त्याला सगळ्यांना ऐकावंच लागेल ना, त्याचं सगळे त्याच्याच अंडर येतात, त्याचाच नियम चालतो, त्याचाच कायदा चालतो. पण भरतानी काय केलं, भरतानी स्वतः ते कामकाज ते बघत होते, पण आतून ते म्हणत होते की याचा माझा याच्याशी काही संबंध नाही. या गादीचे मालक तर श्रीराम आहेत, मी नाही. त्यांच्या आज्ञेने मी बसलोय. कारण भरताने श्रीरामाने जेव्हा भरत बोलवायला गेले की तुम्ही गादी तुमची सांभाळा आणि बसा, राज्याभिषेक होईल तुम्हाला, बसा म्हणून, तर श्रीरामाने सांगितलं नाही, तुझा एक स्वामी आता राज्य संपदेचा म्हणून सांगितलं की आता ही जी राज्य संपदा आहे त्याचा स्वामी तू एकटाच आहेस. आणि रंग मी वनीचा म्हटलेला आहे, मी वनातला रंग आहे. म्हणजे स्वतः एवढे महान असून स्वतःकडे किती कमीपणा घेतलाय बघा. मोठी माणसं नेहमी स्वतःकडे कमीपणा घेतात. त्याचं उदाहरण आहे श्रीरामांचं. आणि मग त्यांनी भरताला ते केल्यानंतर भरतानी आयुष्यभर हाच निश्चय होता की हे राज्य फक्त श्रीरामांचं आहे, हे सिंहासन फक्त श्रीरामांचं आहे, इथे मी बसणार पण नाही. आणि त्यांचं म्हणून, त्यांची आज्ञा म्हणून मी सांभाळेन. त्यांनी त्याला कधीच माझं म्हटलं नाही. साधं आपण घराला माझं घर, माझी मुलं, माझी बायको म्हटलं तर आपली फजितीला सुरुवात होते. तुम्हाला माहिती आहे, बंधनात अडकला. कसा मुक्त होता परी बळे झाला बद्ध. मूळची स्थिती कशी आहे, मुक्त स्थिती. बळे म्हणजे बळजबरीने ओढून घेतलंय, माझी बायको, माझी मुलं, माझं घर, माझा पैसा. असं बळजबरीने आपण स्वतःला बांधून घेतलं, म्हणजे तिथे बंधन आलं. मी आणि माझं म्हटलं की बंधनात पडला आणि ते सोडलं की लगेच मुक्त. आणि याला एक ज्ञानेश्वर महाराजांनी उदाहरण दिलं की पाहे पाबद्ध पावना दुडा, नळिये उरी तो बापुडा, पाय मोकळे पायाचाही चवडा, न टकेची पुसा. तुम्हाला माहिती आहे की पोपटाचा जो पिंजरा असतो त्याच्यात एक नलिका यंत्र असतं, त्याच्यावर तो बसतो आणि बसल्यावर ते हलायला लागतं त्याच्या वजनाने. आणि ते हलायला लागतं, त्याला वाटलं मला कोणीतरी पकडल्याने हलवतंय म्हणून तो जास्त जोरात पकडतो.
जितकं जोरात पकडेल तेवढं जास्त जोरात हलतं. आणि त्याला वाटतं की मला कोणीतरी इथे बांधलंय, पकडलंय. खूप प्रयत्न करतो, पण त्याला वास्तविक नुसते पाय सोडले की तो मोकळा आहे ना. कोणी बांधलाय त्याला नाही, पाय सोडले की तो मोकळा आहे. पण त्यांनी स्वतः मनाशी असा संकल्प केला की मला कोणीतरी बांधलंय. तसं संत म्हणतात की तुम्हाला कोणी बांधलंय? तुम्हाला म्हणजे आम्ही पण त्याच्यात कोणी बांधलंय का तुम्हाला? अरे तुम्ही मूळचेच मुक्त आहात, मग का सगळं बांधून घेता स्वतःला? माझा मठ, माझं घर, माझी शेती का बांधून घेता? आम्हाला हे घट्ट पकड मनाशी होतं. अरे काहीच आपला नाही, अरे देह आपला नाही तर कुठले मठ बीट घर घेऊन बसले. गोरेगावचं मठ बघता बघता सोडला आम्ही, काही विचार केला नाही, कोणाला विचारलं पण नाही म्हटलं. त्रास होतो सोडून द्यायचा. आपल्या मार्गामध्ये कोणी अडचण निर्माण करेल लगेच सोडून द्यायचं. कारण मीराबाईला असा अनुभव आला. मीराबाई एकदम देवाची वेडी होती. तुम्हाला माहिती आहे, ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरे गुण गाणे लगी. इतकी ती वेडी झाली होती की ती गातच जायची रस्त्याने. पण लोकांनी तिला वेडी ठरवली. कारण जे या मार्गातले ना ते म्हणत ते वेडे, तर त्यांना काय समजतंय. इथून सुरुवात होते त्यांची. आणि सगळे नावं ठेवायला लागतात, काय काय एक एक आरोप ठोकायला लागतात त्यांच्यावर. पण मीराबाईंनी जेव्हा आपल्या गुरूंना पत्र लिहिलं की मला घरातून पण त्रास व्हायला लागलाय, नातेवाईकांपासून पण, बाहेरच्या लोकांपासून पण, मी काय करू, मला आता काही कळत नाही. तेव्हा त्यांनी पत्र लिहिलं की बघ, तुझ्या आध्यात्मिक मार्गामध्ये जो कोणी अडचण आणत असेल त्याचा तत्काळ त्याग कर. आपल्या स्वच्छ मार्गामध्ये, प्रकाशमान मार्गामध्ये जो कोणी अडचण आणत असेल किंवा त्रास देत असेल त्याचा ताबडतोब त्याग कर. आणि हे वाक्य आम्ही चांगलं मनामध्ये ठासलेलं होतं आमच्या. ताबडतोब त्याग केला, कसलाही विचार केला नाही. अजून सुद्धा मी कसलाही विचार करत नाही. बस महाराजांचं कार्य करत राहायचं शेवटपर्यंत. आणि महाराजांचं कार्य करायचं म्हणजे काय, तेच करून घेतील. कारण आपली आत 100% जर आपली इच्छा असेल, 100% आपली जर प्रार्थना असेल, आपला निश्चय असेल, त्यांना करावंच लागेल. भक्ताची इच्छा गुरूंना पूर्ण करावीच लागते. कारण तैसी नव्हे बालक वाढवी माते, नाना यत्ने करून म्हटलेलं आहे की आई नाना यत्ने करून मुलाला वाढवते. तसं सद्गुरू या मार्गावर शिष्याचा विकास करण्यासाठी धडपडत असतात. त्यांना सांगावं लागत नाही, त्यांचं लक्ष आपल्याकडे कुठेही असलं तरी असतं, लक्षात ठेवा. आणि आज सुद्धा त्यांचं लक्ष आहे आपल्यावर की ते सगळं करून घेतात आपलं. आम्हाला जेवणाला प्रसाद द्या, महाप्रसाद द्यावा लागेल, आमचे पैसे खर्च होतील म्हणून स्वामी आमच्या पुढे एक एक माणसं तुमच्यातली आणून उभी करतात. आम्हाला महाप्रसाद द्यायचा आहे, आम्हाला महाप्रसाद द्यायचा आहे, आम्हाला महाप्रसाद द्यायचा आहे. हे लक्ष नाही का आपल्यावर? शोभाचा खजिना खाली व्हायला नको. महाराज एकेकाला आणून उभे करतात. माझा खजिना बिजिना काय नाही, माझं जे काय आहे ते स्वामी, बस दुसऱ्यांचा संबंधच नाही मला. बस किसी को कुछ चाहे, किसी को कुछ चाहे, मुझे सिर्फ पसंद है तू. आपल्या दृष्टीने फक्त स्वामी. म्हणून आमच्याकडे पण कोण पैसे मागायला घाबरतात. अरे म्हणतात ते स्वामींचे पैसे आहेत, फजिती होईल आपली, अशी गंमत आहे. तर मी काय तुम्हाला गोष्ट सांगत होती ही या पतंगावरून. तर हा जो मी माझं करत बसतो आपण दुःख, त्याच्याऐवजी जर ही आपण काय काय धारणा केली पाहिजे, मी पतंग तू धागा, मी पतंग आणि तू धागा. तुझ्या हातात धागा असल्यावर मी कशाला वरती उडत जाईन, तू ओढून घेशील ना खाली. तुम्हाला माहिती, पतंग किती जरी उंच उडाला तरी त्या मांजा असतो ना त्या मुलाच्या, त्याच्या हातात धागा असतो. पाहिजे तेव्हा खाली खेचतो, पाहिजे तेव्हा मोकळा सोडतो, पाहिजे तेवढा उंच करतो, पाहिजे तेव्हा खाली खेचतो. तसा सद्गुरूच्या हातात जर तुम्ही हा धागा दिला तर तुम्हाला घाबरायची गरज नाही. कुठला त्या पतंगाचा धागा नाही, आपल्या जीवनाचा धागा. आपला हा जो
आहे शरीर रूपी हा धागा त्यांच्या हातात दिला, तुम्हाला भीती नाही. म्हणून संतांची दृष्टीने आमची दृष्टी बघा. आम्ही पतंग उडवतो, पण संतांनी कसा अर्थ लावलाय, मी पतंग तू धागा. अशा दृष्टीने ह्या जर एक एक संक्रांतीच्या आपण गोष्टी बघितल्या तर या संक्रांतीच्या गोष्टी सगळ्या बोध घेण्यासारख्या आहेत. आणि म्हणून आजच्या दिवशी वास्तविक मी तुम्हाला सूर्याचं महत्त्व सांगितले की सूर्य किती प्रकाशमान आहे. आणि सकाळी उठल्या उठल्या सूर्याला आपण अर्घ्य देतो का, तर प्रकाशमान मार्ग आपल्याला मिळाला पाहिजे. अंधारात तडफडत राहण्यापेक्षा अज्ञान म्हणजे काय, अंधार. अज्ञान म्हणजे अंधार, अज्ञान म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम. दुःख आलं, मालिका सुरू झाली. म्हणून त्याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल तर आपल्याला कोणाकडे जायला पाहिजे, संतांकडे जायला पाहिजे. लक्षात ठेवा, तेच बाहेर काढू शकतात. बाकी या जगात कोणी तुम्हाला बाहेर काढू शकत नाही. निर्भय करू शकतात ते तुम्हाला. काय घाबरू नको, मी सांगतो तसं कर. आणि सद्गुरूंना पकडायचं आणि मग प्रचिती घ्यायची की काय सद्गुरूंची कृपा असते, काय सद्गुरूंचा निश्चय असतो, काय सद्गुरूंचं ज्ञान असतं आणि काय सद्गुरूंची कृपा असते, याचा आपणच अनुभव घ्यायचा. म्हणून सर्व शास्त्राने तुम्ही ज्ञानेश्वरी घ्या, दासबोध घ्या, गीता घ्या, सगळ्यांनी संतांबद्दल सांगितलेलं आहे. म्हणून जाणी तेने गुरु भजिजे, तेने कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लवे संतोषती. जसं झाडाच्या मुळाशी पाणी घातल्यावर प्रत्येक पान आणि फूल आणि फांद्या सगळ्या प्रफुल्लित होतात, हिरव्यागार होतात, तसं सद्गुरू रूपी मुळाला जर आपण पकडलं तर या जगामध्ये जेवढे काही देव आहेत ते सगळे प्रसन्न होतात. त्यांची तुमच्याबद्दल काही तक्रार राहत नाही. म्हणून आपली जीवनाची यात्रा जर आपल्याला सफल करून घ्यायची असेल तर गुरु मंत्रे मुखे यस्य तस्य सिद्ध्यन्ति नान्यथा. म्हणजे गुरुच्या मुखातून येणारा मंत्र जर आपण जपला तर त्याचा प्रवास सुखकर होणार आणि तो स्थानाला जाऊन पोहोचणार. जसं तुम्ही केसरीमधून यात्रा केली तर एकदम सुलभ, सोपी, सहज आणि संरक्षण होणार तुमचं आणि सहज ती यात्रा होते बिनधोकपणे. तसंच सद्गुरूंच्या बरोबर त्यांच्याजवळ राहून, गुरुगीतेतलं मी सांगते ना तुम्हाला की गुरुगीता फक्त गुरूंबद्दल सांगते की तुम्ही किती मोठे असल्याने काही असला तरी या मार्गामध्ये तुम्हाला सद्गुरूंची साथ घ्यायला पाहिजे, बाकी कोणी उपयोगाचे नाहीत. तुम्ही म्हणाल आम्ही पुस्तकं वाचतो, आम्ही प्रवचन ऐकतो, ते सगळं ठीक आहे, त्याच्याने तुमचा निश्चय एवढं, पण सद्गुरू मुखापासूनही सांगितलंय महावाक्य ऐकावे श्रवणी. सद्गुरूंच्या मुखातून ते आलं पाहिजे तरच त्याला वजन, आणि ते डायरेक्ट तुमच्या आत जातं. ज्या वेळेला आपल्याला गुरु मंत्र देतात तिथूनच तो आत गेल्यानंतर हळूहळू आपली कुंडलिनी शक्ती जागृत व्हायला लागते. पण तुमच्या आत सुद्धा तशी तळमळ पाहिजे. इथे या परमार्थ मार्गामध्ये जर तुम्हाला काही मिळवायचं असेल, काही शक्ती मिळवायची असेल, ते ज्ञान मिळवायचं असेल, ते सामर्थ्य मिळवायचं असेल तर तुमच्या अंगी एक वेगळी पात्रता असली पाहिजे. ती म्हणजे प्रचंड तळमळ पाहिजे, तुम्हाला पूर्ण विश्वास पाहिजे गुरूंवर. आणि हे जर असेल तर तुमचं काम होऊन जातं. आणि सद्गुरू, जसं आपण सद्गुरूंना सोडत नाही, तर सद्गुरू पण आपल्याला सोडत नाही. चांगला शिष्य आला की तो पण त्यांच्या लक्षात राहतो. जसं श्रीकृष्णाला विचारलं की तुम्हाला आता कोण पाहिजे, आता तुमची इच्छा काय आहे, तुम्हाला कोण पाहिजे. तेव्हा श्रीकृष्णाने सांगितलं नाही, माझी गीता ऐकायला फक्त अर्जुन पाहिजे. दुसरं काय मागितलं नाही, त्याने अर्जुनाला मागितलं. आणि अर्जुनाने पण काय केलं, अर्जुनाने विचारलं, दुर्योधनाला विचारलं, दोघंही पाय चपत होते. त्याला विचारलं तुला काय पाहिजे, त्याला विचारलं तुला काय पाहिजे. त्यांनी सांगितलं मला सैन्य पाहिजे. ते म्हणाले एकट्या देवाला घेऊन काय करायचं, सैन्य घेऊन. म्हणून त्याने काय मागितलं, सैन्य मागितलं. आणि अर्जुनाने काय मागितलं, म्हणाला सैन्य घेऊन काय करायचं, एक गुरु पाठीशी असतील तर जय ठरलेलाच आहे. म्हणून बघा गीतेमध्ये श्लोक आहे की जिथे धनुर्धारी अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण आहेत तिथे विजय हा ठरलेला आहे. हे अर्जुनाला पूर्ण माहिती होतं की आपल्याला हे युद्ध जिंकायचं असेल
तर आपल्याला बाजू सद्गुरूंचीच पाहिजे. म्हणून त्यांनी कृष्णाला मागितलं. आणि ज्यांनी सैन्य मागितलं तर सैन्य संपलं, ते पण संपले. आणि अर्जुन कृष्णाचा लाडका भक्त झाला. नुसता लाडका भक्त नाही, तर कृष्णाने अर्जुनाला मागितलेलं आहे की अर्जुनाची भक्ती बघून, अर्जुनाचा निश्चय बघून. पण सुरुवातीला अर्जुन तयार नव्हता मारायला, धनुष्य हातात घ्यायला तयार नव्हता, बाण मारायला तयार नव्हता. पण जेव्हा त्याला ही गीता सांगितली तेव्हा त्याच्यामध्ये एवढा बदल झाला. कारण ज्ञान पूर्ण सांगितल्यावर त्याची दृष्टी बदलली. आणि त्यांनी स्वतः सांगितलं, नष्टो मोहा स्मृती लब्ध्वा त्वत्प्रसादान मया अच्युत, की मला नवीन दृष्टी प्राप्त झाली, नवीन ज्ञान प्राप्त झालं आणि माझा मोह पूर्ण नष्ट झाला. इथपर्यंत त्यांनी आणून सोडलं भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला. म्हणून अर्जुन हा एकदम जवळचा अंतरंगातला शिष्य. म्हणजे बघा तुम्ही, तुम्हाला हे जर सगळं मिळत असेल तर तुम्हाला रात्रंदिवस गुरूंचा ध्यास घेतला पाहिजे, गुरूंनाच आठवलं पाहिजे. आम्ही एका संतांकडे गेलो तेव्हा ते म्हणाले, या मुलांना घेऊन गेलो होतो आम्ही, ते म्हणाले, हे बघा मुलांना, तुम्ही आलात आमच्याकडे, आमच्यावर प्रेम करताय, आम्हाला आवडलं, पण तुम्ही एक लक्षात ठेवा, तुम्ही काळ सिद्धेश्वर महाराजांचे शिष्य आहात. डोळे बंद केल्यावर तुम्हाला तेच दिसले पाहिजे. तुम्ही त्यांच्याबद्दलच बोललं पाहिजे, तुमच्या मनात तेच पाहिजेत आणि तुमच्या श्वासात तेच पाहिजेत आणि तुमचा निश्चयही त्यांच्यावरच पाहिजे. म्हणजे आम्हाला मध्ये घेऊ नका, तुमच्या गुरूंनाच तुम्हाला सांभाळावं लागेल. आपलेच गुरु आपलं काम करू शकतात, दुसरे नाही. दुसरे गुरु काय उपयोगी पडत नाहीत, लक्षात ठेवा. कारण शेंडी त्यांच्या हातात असते, गुरूंच्या हातात शिष्याची शेंडी असते. दुसरे गुरु काही करूणार नाहीत त्याला. विवेकानंदांना जेव्हा संडासला पातळ व्हायला लागले तेव्हा दुसरा संन्यासी त्यांचे गुरु जवळ होता, ते बरा झाला तो संन्यासी. पण यांचे चालूच होतं. तेव्हा यांना वाटलं की आपल्याला पण त्यांनी काहीतरी कृपा करावी आणि आपल्याला सुद्धा बरं करावं. पण त्यांनी यांच्याकडे बघितलंच नाही. मग त्यांनी स्वामी रामकृष्णांना ही सगळी गोष्ट सांगितली. तेव्हा रामकृष्ण म्हणाले की अरे, ते तुझ्यासाठी कशाला करतील, तू तर माझा शिष्य आहे, तुझी शेंडी माझ्या हातात आहे. म्हणून मी सांगितलं ना, मी पतंग तू धागा, तो धागा तिकडे द्यायचा हातात, शेंडी त्यांच्या हातात द्यायची. म्हणजे आपलं सगळं सर्वस्व आतून आपला निश्चय त्यांच्यावरच ठेवायचा. म्हणून मकर संक्रांतीचं जसं सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, तसं आपण सुद्धा यांच्याकडे प्रवेश करायला शिकलं पाहिजे आणि तिथेच राहिलं पाहिजे. प्रत्येक दिवस हा आपला कसा आहे, त्यांच्याच निश्चयात गेला पाहिजे, त्यांच्याच ध्यासात गेला पाहिजे, त्यांच्यावरच प्रेम केलं पाहिजे. म्हणून अशी भक्ती आणि शक्ती महाराज तुम्हाला सगळ्यांना देव, हीच त्या चरणी प्रार्थना. राजाधिराज सिद्धरामेश महाराज की जय. राजाधिराज सद्गुरू योसर महाराज की जय. आता आपल्याला सगळ्यांना पालखी काढायची आहे. पालखीचा आजचा कार्यक्रम आहे, तर तुम्ही सगळ्यांनी एकाच ठिकाणी गर्दी न करता सगळ्यांनी लाईनमध्ये जायचं आहे आणि पालखीच्या